आपण BNPL-MI वापरून उधारीवर मोठ्या प्रमाणामध्ये विक्री नोंदवता. याच्यामुळे निश्चित आपला टर्नओव्हर वाढणार आहे, आपली उलाढाल वाढणार आहे, कारण ग्राहक आपल्याकडूनच खरेदी करणं पसंत करणार आहे. आणि आपण केलेली विक्रीचे पैसे ग्राहक तर 1 वर्षाने देणार, परंतु आपल्याला तातडीने पैसे बँकेकडून मिळतात. म्हणजे तुमच्याकडे जेवढी क्रेडिटची इनवॉइस जमलेली असतील त्या सर्वांचे पैसे तुम्ही बँकेकडून मागता. मग ही प्रोसेस करायची, हे कशी करायची हे आपण बघू. तर इथे त्याच्यासाठी पेमीचं बटन दिलेलं आहे आणि हे विशेषतः व्यावसायिकांसाठीच आहे की ज्यांना आपल्या उधार बिलाचे पैसे काढायचे आहेत. हे पेमीचं बटन क्लिक करायचं, आपला सिक्रेट पिन एंटर करायचा. आता या पेजला तुम्हाला दिसतं की तुमची एकूण किती इनवॉइसेस आहेत, त्याचा टोटल अमाऊंट इथे दिसते. 2 कॅटेगरीमध्ये दिसते. अंडर कॅन्सल रिटर्न पिरियड हा एक आहे कॅटेगरी आणि दुसरा कॅन्सल रिटर्न पिरियड ओव्हर झालेला आहे. म्हणजे आता आपल्याकडे फक्त एकच इनवॉइस आहे या पर्टिक्युलर युजरचं आणि त्याचा कॅन्सल रिटर्न पिरियड अजून संपलेला नाही आहे. त्यामुळे त्यांना आज हे पैसे मिळू शकणार नाही. त्यांचा कॅन्सल रिटर्न पिरियड ज्यावेळी संपेल त्यावेळी हे पैसे ते मागू शकतात. तर त्यासाठी आपण वेट करू. आता आपण इथे पाहू शकता की या विक्रेत्याचा कॅन्सल रिटर्न पिरियड संपला आहे. 2 दिवसाचा पिरियड संपला आहे आणि आता ही जी रक्कम आहे इनवॉइसची ती खाली कॅन्सल रिटर्न पिरियड ओव्हरमध्ये दिसते. म्हणजे आता हे पैसे तुम्ही बँकेतून मागू शकता. यासाठी फक्त तुम्ही काय करायचं की ज्या बिझनेसचे पैसे तुमचे आहेत तो बिझनेस इथून निवडायचा. एकापेक्षा जास्त बिझनेस असतील तर तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर कन्फर्म बटनवर क्लिक करायचं. विड्रॉ रिक्वेस्ट फॉर 2775 हॅज बीन ॲक्सेप्टेड. तुम्ही जी विनंती पाठवलेली आहे ती बँकेकडे गेलेली आहे. आता बँक ही विनंती तुमची ॲक्सेप्ट करेल आणि तुमच्या खात्यामध्ये ते अमाऊंट उपलब्ध होईल. मग तुम्ही बँकेत जाऊन ते पैसे काढू शकता. याच्यासाठी तुम्हाला पैसे काढण्यासाठी एकतर बँकेत जायला लागेल किंवा NFT चा पर्याय वापरून तुम्ही पेमेंट दुसऱ्या अकाउंटला पाठवू शकता. परंतु यापूर्वी एक लक्षात घ्या की तुमचं खातं अगोदर बँकमध्ये ओपन झालेलं असलं पाहिजे.